चला तर आज आपण आपल्या मुलांच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी आई म्हणून जाणून घेणार आहोत। पहा, सध्या मुलांना शिकवणी, ट्युशन, शाळा, घरचा अभ्यास या सगळ्यांच्या मध्ये मुलांना सध्या बऱ्याच जणींची ओरड असते की मुलांना अभ्यासाची गोडी लागत नाही। मग त्यासाठी एक आई म्हणून आपण काय केलं पाहिजे बरं? पहा, आपल्या आई म्हणून प्रथम आपलं कर्तव्य पडतं की जे आपण नेहमीच करतो त्याचा आहार संतुलित कसा असावा। या संतुलित आहारामुळे पहा, ज्या मुलांचा आहार शाळेच्या डब्यातील असेल किंवा घरी जो खात असेल किंवा कधीही खात असेल जेव्हा भूक लागेल तेव्हा, मग त्याच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, दूध हे सगळे पोषक तत्व असणारा आहार त्याच्यामध्ये असणं म्हणजे संतुलित आहार। त्यानंतर पहा, मुलांच्या मनावर येणारा ताण कमी करणं। आज आपण पाहतो मुलांना नेहमी म्हणतो की तुला काय ताण आहे, असं बिलकुल नाही। मुलांच्या मनावरती शाळेचा, ट्युशनचा, कदाचित वर्गामध्ये काही मित्रांसोबत झालेली छोटी मोठी भांडणं असतील, याचा देखील ताण असतो। पण आई म्हणून आपुलकीने एक संवाद साधू। त्यानंतर येतो महत्वाचा मुद्दा की त्याला असणारी विश्रांती। पहा, मुलांनी कमीत कमी 8 ते 10 तास विश्रांती घेणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामुळे त्याचं मन फ्रेश राहणार आहे आणि मन जर त्याचं आनंदी असेल तर निश्चितच त्याचं शरीर सुद्धा अगदी कोणतंही काम करण्यासाठी तयार असणार आहे। याची काळजी घेणं हे आपल्या आईचं कर्तव्य आहे। पहा, आणि मग हे सगळं करता करता आपण कधीतरी त्यांना ओरडतो, कधीतरी रागवतो। पहा, आपलं मूल ही आपली पहिली प्रायोरिटी असते आणि त्यासाठी आई काहीही करायला तयार असते। मग मुलांनी योग्य अभ्यास करावा, योग्य वेळी करावा, योग्य वेळी प्रत्येक गोष्ट त्याची यशस्वी व्हावी यासाठी आपण त्याच्यासाठी प्रयत्न करतो। मग पहा, मग त्यासाठी ओरडणंच आवश्यक आहे का? अजिबात नाही। मग त्याला शांततेत कसं हाताळता येईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रत्येक वेळेचा टाइम टेबल त्याच्यासाठी ठरवून देणं ही खूप गोष्ट महत्वाची ठरते। मग सुरुवातीला जड जाईल, परंतु आपण जर त्यामध्ये प्रत्यक्ष आईने जर आवश्यक त्या ठिकाणी तो टाइम टेबल पाळला जातो की नाही याची खात्री करून घेण्यासाठी स्वतः लक्ष घातलं तर मूल निश्चित हा टाइम टेबल किंवा वेळापत्रक प्रत्येक गोष्टीचं पाळेल आणि तो आनंदाने सर्व गोष्टी करेल।